पातळीवर आजवर अनेक राजसत्ता उदयाला आल्या, नांदल्या, भरभराटीला आल्या, संपुष्टात गेल्या. अशीच एक राजसत्ता म्हणजे शिलाहार राजवंश. शिलाहारची राजसत्ता ही उत्तर कोकण, दक्षिण कोकण, कोल्हापूर इत्यादी प्रदेशांवर राज्य करत होती. या कोल्हापूर शिलाहारांचं एक ठाणं, एक लष्करी ठाणं म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे कसबा बीड. कसबा बीडची दुसरी ओळख म्हणजे येथे पडणारा सोन्याचा पाऊस. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सोन्याचा पाऊस पडणारी ही आख्यायिका. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या आख्यायिकेमागे जे तर्कवितर्क लढवले जातात त्यांच्याविषयी. सोन्याचा पाऊस पडणारे कसबा बीड हे गाव कोल्हापूर नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतातील एकमेव असं ठिकाण की ज्या ठिकाणी अजूनही आपल्याला सोन्याची नाणी सापडत आहेत. कसबा बीड गावातील ग्रामस्थांना त्यांच्या शेतामध्ये, परसामध्ये, रहदारीच्या रस्त्यावर अशा प्रकारची नाणी अजूनही आढळून येतात. ह्या सोन्याची नाणी सापडण्यामागे अनेक तर्कवितर्क लढवले जातात. कसबा बीड हे शिलाहारांचं लष्करी ठाण. शिलाहार राजा भोज, गणरादित्य, विजयादित्य, राजा द्वितीय भोज यांचा लष्करी ठाणं म्हणजे हे कसबा बीड. यांच्या वास्तव्याचं ठिकाण असणारा हे कसबा बीड. हे राजे जेव्हा या नगरामध्ये प्रवेश करायचे किंवा नगर प्रदक्षिणेसाठी निघायचे तेव्हा त्यांच्यावर सोन्याची नाणी उधळली गेली असावीत आणि ही नाणी जमिनीत गाडली गेली आणि आज ही वर येत आहेत अशी एक मान्यता किंवा असा एक तर्क तज्ञांकडून लढवला जातो. शिलाहार राजा द्वितीय भोज यांच्या एका शिलालेखामध्ये एका दान दिलेल्या जमिनीच्या सीमा सांगताना कसबा बीड ते पन्हाळा जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा उल्लेख आलेला आहे. जसं हे लष्करी ठाणं असावं त्याप्रमाणे हे एक व्यापारी ठाणं देखील असावं असा तर्क या ठिकाणी सांगितला जातो. ज्या अर्थी या ठिकाणी व्यापारी पेठ आहे, व्यापारी ठाणं आहे, त्या अर्थी या ठिकाणी हे सोन्याची नाणी व्यवहारासाठी वापरली जात असावीत. यातूनच ही सोन्याची नाणी सर्वत्र पसरली असावीत असा एक अंदाज इथं वर्तवला जातो. साधारण 1213 साली यादव राजा सिंघन यानं शिलाहारांच्यावर आक्रमण केलं. शिलाहारांचे मुख्य राजधानी असणारं पन्हाळा हे ठिकाण या सिंघन राजानं जिंकून घेतलं. पन्हाळ्यापासून जवळच असणारं त्यांचं लष्करी ठाणं म्हणजे हे कसबा बीड. लष्करी ठाण्यासोबत व्यापारी पेठ म्हणून कसबा बीड त्यावेळी प्रसिद्ध असावं. या आक्रमणात या कसबा बीडचंही अतोनात नुकसान झालं असावं आणि यातूनच या आक्रमण काळात ही जे काही सोन्याची नाणी आहेत ती संपूर्ण प्रदेशावर विखुरली गेली असं देखील इथं मानलं जातं. कसबा बीडचे आराध्य दैवत श्री बिडेश्वर, श्री कल्लेश्वर यांच्या पालख्या ज्यावेळी निघायच्या त्यावेळी त्यांच्या पालख्यांवर सोन्याची नाणी उधळली गेली असावीत ती त्यावेळी जमिनीत गाडली गेली आणि आज ही आपल्याला इथं मिळत आहेत असाही एक तर्क इथं सांगितलं जातो. कसबामध्ये ही सोन्याची नाणी घरांच्या छपरांवर, जनावरांच्या गोठ्यात, शेणात अशा प्रकारे आढळून आलेली आहेत. घरांच्या छपरांवर सोन्याची नाणी सापडतात त्या अर्थी इथं पक्ष्यांनी गिळंकृत केली असावी, त्याच्या विष्ठतेपर्यंत पोहोचली असावी असा एक तर्क इथं दिला जातो. कसबामध्ये 30 ते 32 प्राचीन मंदिरं आपल्याला आढळतात. या मंदिरांना दान दिलेली ही नाणी मंदिर परिसरामध्ये विखुरली गेली असावीत आणि आता ही पावसाळ्यामध्ये नाणी मिळत आहेत असा एक अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो. खरेच सोन्याचा पाऊस पडतो का की यातील एखादा तर्क खरा ठरतो जाणून घेऊया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये.